हा मॅडम या घेऊन खाली या ना. या डायरेक्ट घेऊन या पुढे चालू. अरे असं काय का नाही वाईट आणा बाहेर आणा बाहेर यार मागे ये ना मागे यार वाईटला घे ना तोंड घ्यायची तर यांची अरे बघा कशी वाकडे वाकडे जाणार. हाँ यतीन सचिन सर एवढ्या पुढे नका जाऊ सर. 13 नवंबर को सीनियर पीआई श्री लक्ष्मण तांबे, सीनियर इंस्पेक्टर श्रीनगर, इनको उनके खबरी ने ये इन्फॉर्मेशन दी कि जो स्पर्म वेल है उसकी जो उल्टी होती है या उसका जो वॉमिट है जिसको हम मार्केट में एम्बर ग्रीस करके बोलते हैं, उसका कोई एक व्यक्ति डिलीवरी करने आने वाला है, ये जानकारी प्राप्त हुई. इन्होंने तुरंत अपने स्टाफ को कार्यान्वित करते हुए एक ट्रैप रखा और ट्रैप जो था वो रोड नंबर 16 के साउथ कोस्ट होटल के सामने ट्रैप रखा और वहाँ पे उन्होंने लगभग 6:45 बजे शाम के 2 व्यक्ति मयूर देवदास मोरे और प्रदीप अन्ना मोरे इनको इंटरसेप्ट किया. उनके ताबे में ये जो आर्टिकल मिला उसको जब ठीक से इंस्पेक्शन किया तो हमको लगा कि ये एम्बर ग्रीस ही है और उनको हमने फिर अरेस्ट कर लिया. अरेस्ट करने के बाद इसका जब वज़न करने के बाद एग्जैक्ट वज़न लगभग 2 किलो 48 ग्राम का ये एम्बर ग्रीस है. आज की तारीख में इसका मार्केट प्राइस लगभग 1 करोड़ प्रति किलो है. तो उस हिसाब से लगभग 2 करोड़ की ये एम्बर ग्रीस जो मिली है और अभी इन अक्यूज को हमने अरेस्ट करके इसके पीछे और कौन लोग हैं, ये कहाँ से सप्लाई किया गया था और ये किसको ये आगे जाके बेचने वाले थे, उसकी अभी इन्वेस्टिगेशन जारी है. सर इसका यूज़ क्या होता है? एम्बर ग्रीस जो होता है ये बेसिकली परफ्यूम इंडस्ट्री में यूज़ किया जाता है. इसका जो अरोमा, टिपिकल अरोमा, ऐसा कहते हैं कि जो मस्क कैटेगरी का जो परफ्यूम होता है उसमें ये यूज़ किया जाता है और ये बहुत पॉपुलर मिडिल ईस्ट कंट्रीज़ में है. तो इसके चलते इसकी डिमांड मिडिल ईस्ट कंट्रीज़ में बहुत ज़्यादा होने की वजह से ये इतना महंगा होता है. जो 2 आरोपी है उनका नाम जो है, सरनेम जो है, एक मिलता जुलता है क्या? दोनों एक दूसरे के अभी रिलेटिव? फिलहाल तो ऐसा पता नहीं चल रहा है बट अगर इन्वेस्टिगेशन अभी उसके बारे में है. क्या इसके पीछे बहुत बड़ा गिरोह हो सकता है? हो सकता है, बिल्कुल हो सकता है और इसी की इन्वेस्टिगेशन, यही मैं कह रहा था कि इसके पीछे ये सप्लाई चेन कहाँ है और ये फिर आगे जाके किसको देने वाले थे, ये हम इसकी इन्वेस्टिगेशन करेंगे. सर मी काय म्हणतो ते काढू शकतो सगळे तिथे बघून काढलेलं सर. असं उलट जातो. हे सगळं गेलं, हे 2 कोटी सोन्यापेक्षा टीम जरा जवळ टीम आहे ना तुमची पूर्ण. आता काय करू? बूम कट करायला पाहिजे ना. सतीश रोड डायरेक्ट तर काय नेमकी कारवाई आहे आणि कुठून हे सगळं जप्त केलंय आणि याचा देखील मग हात बघ. 13 नोव्हेंबर रोजी सिनियर पीआय श्री लक्ष्मण तांबे यांच्या खबरीने त्यांना माहिती दिली आहे की रात्री संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान एक माणूस जो आहे, जी स्पर्म व्हेल जातीची जी वेल आहे तिची उलटी जी अतिशय महाग असते, तिचं कोणीतरी डिलिव्हरी करायला श्रीनगरच्या हद्दीत येणार आहे. त्या अनुषंगाने तात्काळ त्यांनी सापळा रचला आणि अतिशय शिताफीने रोड नंबर 16वरील हॉटेल साऊथ कोस्ट याच्यासमोर सापळा रचला आणि तिथं जवळपास 6:45च्या सुमारास मयूर देवदास मोरे वयवर्ष 31 आणि प्रदीप अण्णा मोरे वयवर्ष 34 यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे जो मुद्देमाल मिळाला त्या मुद्देमालाचा जवळपास अंदाजे वजन जे होते ते 2 किलो होतं. एक्झॅक्टली जेव्हा वजन करून आम्ही पंचनामा करून वजन घेतलं तर 2 किलो 48 ग्राम वजनाची ही
जो काही रसायन किंवा उलटी जी होती ती मिळाली, त्याचा आजच्या तारखेमध्ये प्राईस जे आहे ते जवळपास 1 कोटी प्रति किलो आहे आणि सदरची मालमत्ता आज रोजी जी बाजारभाव आहे त्याचा 2 कोटी किंमत आहे. त्यांना ताबडतोब अटक करण्यात आले आणि त्यांच्या ताब्यात असलेली एक मोटरसायकल आणि बॅग असं मिळून जवळपास 2 कोटी 22 हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही अटक केलेला आहे. यामध्ये आतापर्यंत जो तपास आहे त्याच्यामध्ये हे दोघं कोणाला विकणार होते आणि त्यांनी कोणाकडून प्राप्त केलं ह्याचा तपास अजून जारी आहे आणि यामध्ये अधिक अटकेची प्रक्रिया होईल अशी शक्यता आहे. सर कुठून आले होते आणि काय नेमका उपयोग होता या त्याचा तपास चालू आहे आणि यापुढे सुद्धा जेव्हा जसे डेव्हलपमेंट होतील तसे आपल्याला कशासाठी वापर होतो या ही जे काही उलटी आहे तिला बाजारभावामध्ये बेसिकली सेंट म्हणून वापरलं जातं. म्हणजे परफ्यूमसाठी ह्याचा खूप मोठा हे आहे. विशेष करून मिडल ईस्टर्न कंट्रीजमध्ये ह्याचा खूप जास्त डिमांड आहे आणि त्याच्यासाठी ही स्मगल केलं जातं. याला आपण जो सेक्शन्स आहे त्याच्यामध्ये वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972च्या कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल. सर दोघं एकमेकांचे नातेवाईक आहेत का काय नेमकं करतात दोघं? हे दोघे नातेवाईक दूरचे नातेवाईक आहेत परंतु सख्खे नातेवाईक नाहीत. काय करतात काम केलं? तुमचा व्यवसाय काय आहे? त्यांचा आता तपास चालू आहे त्यांचा. आणि याच्या आधी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी? ते सगळं अजून आत्ताच घेतलेलं आहे त्यामुळे त्याचा तपास चालू आहे. 3 नवंबर 2021 को रात के 8:30 से 9:15 बजे तक विजय सेल्स घोड़बंदर रोड पे जो मल्टी इलेक्ट्रॉनिक्स ब्रांड्स का शॉप है, मॉल है, वहाँ से एक लगभग 1 लाख रुपए का एसर का लैपटॉप चोरी हो गया था और उसके अनुसार जब पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर किया तो जब सीसीटीवी फुटेजेस जब उन्होंने स्टडी की सीनियर पीआई श्री सोनम ने और उनके जो सबऑर्डिनेट ऑफिसर्स है एपीआई पिंपड़े, पुलिस नायक निखिल जाधव और पुलिस नायक रवि रावते, तब ये पता चला कि इस वारदात में एक महिला शामिल है. जब सीसीटीवी फुटेज में क्लियर हो गया कि ये महिला के पास शायद मोबाइल भी है, तो मोबाइल और सीरियल डेटा एनालिसिस के बाद, टेक्निकल एनालिसिस के बाद लगभग 650 मोबाइल्स के लिस्ट हमको प्राप्त हुई सस्पेक्ट की. उसको फिर बाद में फर्दर एनालिसिस के बाद एक महिला पिन पॉइंटेड सीसीटीवी फुटेजेस और सोशल मीडिया पे जो फोटोग्राफ्स है इसके एनालिसिस के बाद ये महिला को हमने पिन पॉइंट किया. उसके घर में जब हमने दूसरे दिन जाकर विजिट करके उसको ताबे में लिया तो उसके साथ में ये एसर लैपटॉप जो था उसके घर में मिला. इससे वही इन्वॉल्व थी ये साबित हो गया था. अरेस्ट करने के बाद फिर से जब हमने उसके घर में फिर से एक बार डिटेल में जब विजिट करके चीज़ें देखी तो लगभग 2 लाख रुपए की छोटी छोटी चीज़ें यहाँ जो आपको डिस्प्ले की गई है वो दिख रही है. ये सारे ब्रांड न्यू वस्तुएं हैं और मुझे ऐसा लगता है कि हमारा अभी तक का जो इन्वेस्टिगेशन है उसमें कि ये अलग अलग शॉप्स में, ख़ास करके बड़े शॉप्स है जहाँ पे इलेक्ट्रॉनिक वस्तुएं हैं, वहाँ जाते थे और छोटे छोटे बड़े बड़े चीज़ें जो मिलती थी वो उसको पिक करके लाते थे. अभी तक की जानकारी में इसका कोई क्रिमिनल बैकग्राउंड नहीं है. ये एक मिडिल क्लास फैमिली को बिलोंग करती है. उसके हस्बैंड एक कंपनी में जॉब करते हैं, घर में भी उसकी सास है और बच्चे भी हैं. सर महिला का उद्देश्य क्या था चुराने के पीछे, क्या बेइज्जती थी? अभी हम वो इन्वेस्टिगेट कर रहे हैं कि इसके पीछे कोई लालच है या कोई फाइनेंशियल प्रॉब्लम है, वो हम अभी जांच कर रहे हैं. इट इज़ टू अर्ली टू कमेंट ऑन दैट. सर महिला को क्या सुरक्षा कर्मियों का भी सपोर्ट था इसका मतलब? अभी तक वैसा कुछ दिख नहीं रहा है. क्लियरली है अगर सुरक्षा कर्मियों का होता तो ये सारी चीज़ ऊपर आती ही नहीं. बट अभी तक वैसा कुछ दिख नहीं रहा है कि किसी भी सुरक्षा कर्मी ने हमको साथ दिया. ओके. फ्रेम आहे का विभो तुला रोल काय सोड घे सर काय नेमकी घटना आहे, काय ती महिला आहे, काय करत होती आणि कशा प्रकारे चोरी करायची? 3 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 ते 8:45च्या दरम्यान घोडबंदर रोड येथील विजय सेल्स जो मल्टी इलेक्ट्रॉनिक शॉप जो आहे त्या ठिकाणावरून एसर लॅपटॉप जवळपास 1 लाख रुपयाचा चोरी गेला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा तात्काळ सिनियर पीआय सोनवणे, त्यांची जी टीम आहे डिटेक्शन पथकाचे श्री पिंपळे, त्यांच्या पथकातील पोलीस नायक निखिल जाधव
आणि मोबाईल कंपनीशी संपर्क साधणारे पोलीस नायक रवी रावते यांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. CCTV फुटेजमध्ये जेव्हा आम्ही तपासणी केली असता एक महिला क्लिअरली आम्हाला दिसली, जी की लॅपटॉप जो आहे तो चोरून घेऊन जाताना दिसत होती. तिचे फुटेजेस व्हेरीफाय केल्यानंतर या सदर गुन्ह्यामध्ये महिला आहे असं जेव्हा निष्पन्न झालं तेव्हा तात्काळ तिथला टेक्निकल ॲनालिसिस जो आहे मोबाईलच्या संदर्भाने तो अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा ॲनालिसिस करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जवळपास 600 ते 650 वेगवेगळे मोबाईल्स महिलांचे आम्ही ॲज सस्पेक्ट्स माहिती काढली त्याच्यातून पुन्हा फर्दर सोशल मीडियामध्ये आणि इतर बाबींचा ॲनालिसिस करून त्याच्यातून मिळालेले जे काही सोशल मीडियातून फोटोग्राफ्स आणि ह्या CCTV फुटेजमध्ये मिळालेले जे महिलेचा फोटोग्राफ आहे त्याच्यावरून पुन्हा 3-4 मेजर सस्पेक्ट्स हे केले आणि ते जेव्हा चेक केले त्याच्यातून फायनली ही महिला जी आज आम्ही अटक केलेली आहे ती पिनपॉइंटेड आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की ही 99% हीच आहे. तिला आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा आयडेंटिफाय केल्यानंतर अटक केले तेव्हा तिच्या ताब्यात हा लॅपटॉप मिळाला आणि तिने सदर लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने तिला अटक करण्यात आली. अटकेनंतर पुन्हा जेव्हा घरझडती घेण्यात आली तर जवळपास 2 लाख रुपयाचे हे वेगवेगळे मुद्देमाल आम्हाला तिच्या घरातून मिळालेले आहेत. त्याच्यावरून असं दिसते की ही सवयीची गुन्हेगार आहे, परंतु एक मध्यमवर्गीय स्त्री हाऊसवाईफ असल्याचा फायदा घेऊन त्या अपीरन्सचा फायदा घेऊन ती वेगवेगळ्या ठिकाणावरून बहुतांश करून मोठे जे मॉल्स आहेत त्या ठिकाणावरून तिने हे चोरी केल्याचं दिसतंय. आतापर्यंत तिने कुठे कुठे सदरच्या ज्या चोरीच्या हे केलेलं आहे त्याचा तपास चालू आहे. याआधी तिने किती गुन्हे केले आहेत त्याचा अजून अधिक तपास चालू आहे. यामध्ये कोण तिच्याबरोबर साथीदार आहेत किंवा नाही आहे त्याचाही आम्ही तपास करतो.